वाह, कसलं काय घडेत मित्रांनो आंब्याचे जबरदस्त. हातात जेवढे येतात आपला एवढे आपण हाताने पहिले तोडून घेणार आहे. आपा कसे अडकवतात आंबे थोडीमध्ये मित्रांनो. खालचे घ्या ना, खालचे खालचे पुरतात ते, वरती नंतर वरती गेलो काढता येते. गुतले ना. दुसरा कट्टा आपण स्टार्ट करणार आहे आता. हा हा हा, छोटा असं तरी खायला गोडे. पाय दुखायला लागले बाबा. पेंड्यावर आंबे आपण वरतून घेऊन नंतर एक सारखी पसरायची आहे की नाही आपण. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण आंबे काढले होते. आणि ते आंबे मित्रांनो आज आपण पिकायला टाकते, म्हणजे घेऊन आले घरी. हे बघा, हे 2 कट्टे आणले होते. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये समजेल की खुडीने आपण आंबे काढले होते, कच्चे आंबे. आणि ते आपण आडी घालणार होतो आज पिकायला. तर मित्रांनो ते कसे पिकायला घालणार आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. आणि पेंड्यामध्ये पिकायला घालायचे ते आपल्याला. आणि पेंड्यामध्ये असं बरोबर ते पहिलं लोक हारा होता, हाऱ्यामध्ये घालायचे किंवा अशी कणगी ना का नाही आप्पा, कणगीमध्ये वगैरे. हो का, आप्पांचं काम चालू होतं तिकडं पेंडा हे करायचं, पेंडा आणायचं, तर कणगी वगैरे मध्ये घालायचे पिकायला. तर आपण या ठिकाणी आपलं घर तयार होते, म्हणजे झाले बऱ्यापैकी. आता प्लास्टर राहिले. तर आतमध्ये इकडं हे बाथरूम आहे ते अजून तयारच होते. तर आपण त्यामध्ये व्यवस्थित जागा पण आहे आतमध्ये, तर त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं आहे पिकायला घालायचं. तर हे आंबे फर्स्ट तर आपण गरम पाणी वगैरे देणार आहे. पुढं प्रोसिजरमध्ये तुम्हाला कळेल की कसे आंबे पिकायला घालते. हे बघा, या ठिकाणी आंबे आणून ठेवलेत. इकडे एक बॅक साईडला पाठीमागं आपला पेंडा आहे, तो पेंडा आपल्याला घेऊन यायचा आहे. आणि इकडं आतमध्ये जागा आहे मित्रांनो आपल्याला पिकायला घालायला. इकडलं प्लास्टर झालं आहे आपल्या घराचं, आतमध्ये अजून बाकी आहे इकडं. तर हे बघा, एक बाथरूम आहे आपल्या, याच्यामध्येच आपण पिकायला घालणार आहे आंबे. नेचर बघा मित्रांनो कसलं जबरदस्त झालं आहे. आपण आलो पेंडा न्यायला. हे बघा, या ठिकाणी पेंडा गाळंदा पेंडी भाताचा पेंडा आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपण झाकून ठेवला आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळं तिकडे गवत वगैरे काढले. तर आपण हा पेंडा मित्रांनो आता घेऊन जाऊ पहिले. आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण आपण पेंडा कशा प्रकारे आथरून घेतलाय. आतमध्ये पूर्ण पिशव्या खाली टाकल्या होत्या. हे पूर्ण आंबे आपण आता, हे पाणी जे आहे ना, हे गरम केलेलं पाणी आहे. आपण गरम पाण्यामधून व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याला पुसून, हे बघा कपडा पण आणले आपण, कपडा आणला पुसायला. त्याला पुसून आपण सुरुवात केली. हा टाक, पूर्ण आंबे टाकून घेऊन नंतर पुसून ह्यानी आपण सुके करून नंतर ते ज्या ठिकाणी पेंडा आपण ठेवला आहे त्या पेंड्यावर व्यवस्थित आथरून ठेवायचे. आणि त्यावरनं परत पेंडा टाकायचे. दाखवतो पुढं तुम्हाला. टप्पन आणलं आहे, सुकलेले आंबे पुसून इकडे ठेवते. आप्पा आणि सोनू हे आंबे घेऊन इकडे ठेवतात बघा गरम पाण्यामध्ये. आप्पा सांगतायत आंबा छोटा असला तरी खायला गोडे. पाय दुखायला लागले बाबा. बसून मांडी घालून बसावं ना, आता मांडी घालून बसावं लागलं. तर हे बघा मित्रांनो, एवढे सारे आंबे तर आपले मस्त धुवून पुसून झालेत. आता आपण हे आडीवर नेऊन ठेवणार आहे तिकडं. आणि सोन्याचं काम चाललंय पुसायचं बघा. बघा एवढे सारे आंबे तिकडं आपण देऊन टाकतायत देचखं काढून. आणि सोनू इकडे पुसून ठेवते, मी आणि सोनू. तर चला, हे आंबे जेवढे झालेत तेवढे आपण इकडे पिकायला ठेवून देऊया. चला आपण जायचं टाकायचं. आणि हे बघा, या ठिकाणी आप्पा पण आले. आता आंबे ठेवणार डायरी वरतून गेले तरी चालतील ना. तो पेंडा कसा आथरून घेतलाय, एक सारखे पसरून घेऊया. सोनूला टप नेऊन देऊ तोपर्यंत. आप्पा इकडे पसरते. 1 मिनिट आलो आप्पा. जर सोनू टपट टाके. बाकी अजून एक कट्टा राहिला, एक झाला आपला. हे करून चांगला साफ करून एक कट्टा राहिलाय, आपण पसरू लागू. आपण इकडे पेंड्यावर एक सारखी अशी घालायची आंबे. अजिबात एकावर एक आंबा घालायचा नाही काय रे आपण. आणि याला अजिबात असं हवा लागून नाही द्यायची, जेणेकरून ते लवकरात लवकर पिकतील.
इकडं अंधार असल्यामुळे मित्रांनो थोडासा दिसायला प्रॉब्लेम येते. सारखं झालं आंबे. अशी एकसारखी अशी लावून घेतली ते कवर एक नाही अजिबात शेजारी शेजारी असे. आता ह्याच्यावर आपल्याला परत पेंडा आणून टाकायचा आहे. हे बघा आम्ही थोडा आणून ठेवलेला पेंडा. हा पेंडा हे आंबे टाकल्यावर खाली बरोबर पसरून त्याच्यावरून टाकायचे. पसरा एकदम दाट पसरा असं मी आणतो अजून अशा पद्धतीने पसरायचं आहे. आणि ह्या पेंड्यावर पूर्ण आंबे टाकून परत पेंडा टाकायचा आपल्याला पॅक करून घ्यायचा. दुसरा कट्टा आपण स्टार्ट करणार आहे आता. हा 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 तिकडं होता थोडे आंबेच आंबे इकडे बघा अंगावर उडते म्हणून सोडून कशी करते आंबे. चला एवढे पण आंबे आपले हे करून साफ करून नंतर टाकायचे आपल्याला तिकडं पिकायला. आणि फायनली गाईज पूर्ण आंबे आपले साफ करून झाले. सोनू अजून साफच करते आणि अंधार पण झाला बघा साफ करता करता आपल्याला. आणि इकडे बघा आपण बाकीचे आंबे घातलेत पिकायला. त्याच्यावरतीच आता आपल्याला हे बघा पेंडा वगैरे ठेवला आहे ना ह्याच्यावरतीच आपल्याला ते आंबे पण अंथरायचेत आणि त्याच्यावरून अंथरून त्यानंतर हा राहिलेला पेंडा वरून टाकायचा आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचे. एवढेसे आंबे राहिले बाकीचे बघा एक सारखे असे त्या आंब्यांवर पेंडा टाकून परत हे आंबे पूर्ण पसरून घेतलेत. आता ह्याच्यावर परत पुन्हा पेंडा टाकायचा आहे आणि बाकीचे आंबे पण नंतर टाकून देऊ आपण. हे बघा आपण आताच पेंडा घेऊन आलोय आणि बाकी आंबे टाकून घेतलेत. आता अंधार झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम यायला लागला आपल्याला दिसत नाही काहीच. आणि आता पूर्ण पेंडा असा एकसारखा पसरून घ्यायचा आपण पसरत आहे पूर्ण अशी हवा चालली नाही पाहिजे आंब्यांना. किती दिवस ठेवायचे आता आपण हे आंबे हे 9-10-15 दिवस. हा ना पिकतात का नंतर ठीक नाही ठीक आहे अजून हे टाका हां हां टाका टाका पूर्ण का आपण नंतर 10-15 दिवसानंतर बघू आंबे झाले ना. ह्याच्यावर काय ठेवावं लागतं का अशाच छापत ठेवायला लागलं ना. आणि थोडंसं व्यवस्थित दडपून राहावं म्हणून आपण पूर्ण काप हां लांब लांब ठेवा काय नाही परशी असं बघ करून ठेवली. हे बघा मस्तपैकी बारदान वगैरे टाकून मस्त झाकून घेतले. तर मित्रांनो आपण आंबे पिकायला घालतपर्यंत खूपच उशीर झाला. क्लायमेट बघा कसलं जबरदस्त झालेत आणि गावामध्ये लाईटी वगैरे लागल्यात. बॅक साईडचं क्लायमेट पण बघा कसलं भारी झाले. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हे आंबे पिकल्यानंतर मी पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ बनवून दाखवेल की आंबेची आडी कशी निघाली जे आपण पिकायला घातलेत थरावर तर ते कसे निघाले कसे पिकलेत हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर थँक्यू सो मच.